रोड शो इथं सुरू झालेला आहे। चंद्रपूरमध्ये भाजपची विजय संकल्प यात्रा सुरू झालेली आहे। मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। चंद्रपूरच्या अंचलेश्वर गेट पासून रोड शोला सुरुवात झालेली आहे। फडणवीसांच्या स्वागताला या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार हे देखील उपस्थित होते। यासह स्थानिक जे भाजपचे नेते आहेत ते देखील या संपूर्ण रोड शो मध्ये उपस्थित असल्याचं आपण बघू शकतो। चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माता महाकालीचं दर्शन घेण्यात आलं आणि त्यानंतर या रोड शोला सुरुवात झालेली आहे। चंद्रपुरातील जे स्थानिक भाजपचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत ते देखील मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। चंद्रपुरात आज मुख्यमंत्र्यांचा रोड शो आणि ही थेट लाईव्ह दृश्य। भाजपची विजय संकल्प यात्रा या ठिकाणी सुरू झालेली आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतच स्थानिक आमदार देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय। स्थानिक जे पदाधिकारी आहेत भाजपचे ते देखील या रोड शो मध्ये उपस्थित आहेत। भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या रोड शो मध्ये उपस्थित आहेत। समाज पक्षासाठी स्वागताकरता स्वागत उभा आहे। जैन मंदिर अतिशय प्रसिद्ध असलेलं मंदिर आहे। रणजितजी भांडे यांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता भगवान महावीरांचा त्या ठिकाणी ते आशीर्वाद आहे। सर्व जाती धर्माचे लोक ठिकाणी आपल्या स्वागताकरता उभे आहे। प्रचंड असं प्रेम तुम्ही जे महाराष्ट्राकरता कष्ट घेतात, विकसित महाराष्ट्राचं जे स्वप्न बघितलं आहे त्याकरता अहोरात्र कष्ट घेतात, त्याकरता ही चंद्रपूरची जनता आपल्यासाठी या रस्त्यावर आलेली आहे। तुम्हाला संधी मिळाला पाहिजे। सकल जैन बांधवांच्या वतीने मीडियाची गाडी समोर जाऊ द्या। मीडियाची गाडी करून सकल जैन बांधवांच्या वतीने या ठिकाणी स्वागत आदरणीय देवेंद्रजींचं। तर ही चंद्रपुरातली दृश्य आपण बघत आहोत। भाजपची विजय संकल्प यात्रा मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः चंद्रपूरमध्ये मैदानात उतरलेले आहेत। चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा रोड शो आपण पाहतोय। भाजपचे स्थानिक नेते देखील या रोड शो मध्ये उपस्थित आहेत। भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील या रोड शो मध्ये उपस्थित असल्याचं आपण बघत आहोत। चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माता महाकालीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर या रोड शोला सुरुवात झालेली आहे। ढोलताशांच्या गजरात हा रोड शो सुरू झालेला आहे। रोड शो मध्ये मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। अंचलेश्वर गेट पासून या रोड शोला सुरुवात झालेली आहे। भाजपची विजय संकल्प यात्रा मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत। संपूर्ण आमदार महोदय या ठिकाणी एकत्र येत भव्य रोड शोच्या आयोजनासाठी सज्ज ती महानगरपालिका। मीडियाची गाडी करून पास जायला समोर। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत निलेश दहाट आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। निलेश, आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो सुरू झालेला आहे। नेमकं कसं पुढे नियोजन करण्यात आलेलं आहे? मोठा प्रतिसाद या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला भेटत आहे। विजय संकल्प यात्रा म्हणून या रोड शोला नाव देण्यात आलं आहे आणि त्याच्यापुढे आपण बघू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी मुनगंटीवार असेल चंद्रपूरचे जे नागरिक रस्त्यावर उतरले असून आपल्याला चित्र दिसून येत आहे। त्याच्यामुळे एक जल्लोषाचे वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे। एक प्रकारे बघितलं गेलं तर या ठिकाणी चंद्रपूरमध्ये आता ही शोभायात्रा शोभायात्रा आहे। गांधी चौक या ठिकाणी पोहोचली आहे। या गांधी चौक येथून आंबेडकर पुतळा ते एक्सप्रेस या ठिकाणी जाणार आहे। निश्चितच निलेश, या रोड शो संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याकडून सातत्याने घेत राहणार आहोत। तर तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।